नाहीतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जयंती जवळ आली तोपर्यंतच, धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचे विचार जोपर्यंत राजांची जयंती आहे तोपर्यंतच. आता 19 फेब्रुवारी येईल ना तोपर्यंत सगळेजण शिवाजी महाराज म्हणणार तोपर्यंत. पण एक वाक्य लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज जर व्हायचा असेल तर राजांसारखे कानामध्ये कुंडल घातले म्हणजे कुणी होत नाही राजे. छत्रपती शिवाजी महाराज जर व्हायचा असेल तर राजांसारखी दाढी ठुली म्हणजे राजे कुणी होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज जर व्हायचा असेल तर कपाळावरती चंद्रकोर लावली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कुणी होत नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराज जर व्हायचा असेल तर राजांसारखे विचार ठेवा. आपणच राजे, विचार राजांसारखे ठेवले पाहिजे. एक वाक्य लक्षात ठेवा, काय माझ्या राजाचे विचार होते. लक्ष देऊन ऐका बरं. स्वराज्याची निर्मिती करत असताना राजानं कुठल्याच प्रकारचा विचार केला नाही. स्वराज्याची निर्मिती करत असताना राजानं कुठल्या मावळ्याचा विचार नाही केला. जाती आणि पातीचा, मावळ्यांच्या तलवारी समोर कधी नकरा चलत नव्हता 7.5चा. कारण अभिमान होता या मावळ्यांना सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीचा. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना जन्म भेटलाय. ऐका, 2000 सैन्यांबरोबर एकटे खिंड लढतात त्यांचं नाव बाजे. हात तुटला तरी लढत राहतात त्यांचं नाव तानाजे. 8 तासामध्ये दिल्लीहून पुण्याला गुढांतात त्यांचं नाव संताजे. 65 किलोची तलवार वागवतात त्यांचं नाव यसाजे. वाघाला फडतात त्यांचं नाव संभाजे. आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. या मातीमधले तुम्ही आम्ही सर्वजण आहोत. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्याकरता राजांचे विचार तुमच्या आमच्या डोळ्यासमोर असले पाहिजे, हे लक्षात ठेवा. आज छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर आजचं हे कीर्तन नसतं. छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर कपाळावरती जो गंध लावतोय तो गंध नसतो. छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर आई बहिणीची आबरू लुटली असते. एवढे उपकार छत्रपती शिवाजी महाराजांचे तुमच्यावरती आमच्यावर. काय, कारण माझी एक जित आहे दादा, इकडे लक्ष द्या. माझी एक जित आहे, हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. लक्ष देऊ नाही का बरं. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल से ना सही लेकिन तुम्हारे दिल से सूरत की गंगा निकलनी चाहिए. बस परमार्थ करायचा आहे ना, माणसानं मन निर्मळ ठेवून परमार्थ करावा. उगाच घरून निघलं का, उगाच घरून निघताना एखादा अनवळखी माणूस बघायचा, उगाच त्याला जिहारी घालायचा. हा जिहारी, अनवळखी माणूस बघायचा उगाच, म्हणजे आपली त्याची आपली भेट जरी नसली का कधी, उगाच त्याला जे हरे घालायचा आणि निघून जायचं. ते दिवसभर विचार करतंय कोण होतं म्हणून. करतंय का नाही, दिवसभर विचार करतंय का नाही. चोपदार उद्या तुम्ही करून बघा. उगाच अनवळखी माणूस बघायचा, जिहारी घातला की ते दिवसभर विचार करतं कोण होतं. आणि मनातली मनात हसायला लागतोय. बरोबर आहे का नाही. कोण होतं, आपल्या पाहुण्यातलं होतं का नाही, आपल्या पाहुण्यातलं बी नव्हतं. सगळे पाहुणे ओळखीचेच. मग चेनेगावला जे गायक होते ते तर गायक नव्हते. नाही ते गायक बी नव्हते. चैतन्य महाराजांचे मामट नव्हते ना, ते पखवाज वाजवायला होते ते नाही, ते बी नव्हते. कोण जरा तब्येतीत जास्त होता, काही चोपदार वगैरे तर नव्हतं ना. नाही चोपदार बी नव्हते. दिवसभर विचार करतोय. बरोबर आहे का नाही. अनवळखी माणसानं मला जे हरी घातला, मनातली म्हणत मनातली म्हणतच असतं महाराज ते. बरोबर आहे का. याच्याकरता माणसानं फ्रेश राहिलं पाहिजे, आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे. वेळ झाली आहे माझी, इकडे लक्ष द्या. जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसं आनंदानं जगावं, प्रेमानं जगावं. विनोदाचा भाग थोडासा बाजूला मांडा. आतापर्यंत मी विनोद तुम्हाला सांगितले, फक्त तुम्हाला मी जे सांगतोय ते तुमच्या डोक्यामध्ये परफेक्ट बसावं याच्याकरता मी माझ्या विनोदी शैलीमध्ये तुम्हाला मी सांगितलंय. पण याचा मुद्दा, याचा अर्थ थोडासा वेगळ्या पद्धतीनं घ्या. ऐका, एवढं सुंदर तुम्ही सर्वांनी कार्यक्रमाचं नियोजन केलंय, गोड वातावरण आहे, सुंदर नियोजन आहे. आधी करून मला खरं तर आजचं हे कीर्तन तुमच्यासाठी नाहीच आहे, तरुण मुलांसाठी हे माझं कीर्तन आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. आपला हा हिंदू धर्म, आपला हा वारकरी संप्रदाय टिकवायचं जर हातात कोणाच्या असेल ना, तर इथून पुढच्या पिढीच्या आणि तरुण मंडळीच्या हातात आहे. आपल्या गावामध्ये 8 दिवसाच्या सप्त्यामध्ये 8 जण जरी माळकरी झालेत आपल्या गावात, आपण सप्ताह केला म्हणजे हे सार्थकी लागतं म्हणून समजावं, हे लक्षात असू द्या. नाहीतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जयंती जवळ आली तोपर्यंतच, धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचे विचार जोपर्यंत राजांची जयंती आहे तोपर्यंतच. आता 19 फेब्रुवारी येईल ना तोपर्यंत सगळेजण शिवाजी महाराज म्हणणार तोपर्यंत. पण एक वाक्य लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज जर व्हायचा असेल तर राजांसारखे कानामध्ये कुंडल घातले म्हणजे कुणी होत नाही राजे. छत्रपती शिवाजी महाराज जर व्हायचा असेल तर राजांसारखी दाढी ठुली म्हणजे राजे कुणी होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज जर व्हायचा असेल तर कपाळावरती चंद्र
राजेंद्र कोर लावली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कोणी होत नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराज जर व्हायचा असेल तर राजांसारखे विचार ठेवा. आपणच राजे, विचार राजांसारखे ठेवले पाहिजे. एक वाक्य लक्षात ठेवा, काय माझ्या राजाचे विचार होते. लक्ष देऊन ऐका बरं. स्वराज्याची निर्मिती करत असताना राजानं कुठल्याच प्रकारचा विचार केला नाही. स्वराज्याची निर्मिती करत असताना राजानं कुठल्या मावळ्याचा विचार नाही केला. जाती आणि पातीचा, मावळ्यांच्या तलवारी समोर कधी नकरा चलत नव्हता 7.7चा. कारण अभिमान होता या मावळ्यांना सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीचा. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना जन्म भेटलाय. ऐका, 2000 सैन्यांबरोबर एकटे खिंड लढतात, त्यांचं नाव बाजे. हात तुटला तरी लढत राहतात, त्यांचं नाव तानाजे. 8 तासामध्ये दिल्लीहून पुण्याला गुढांतात, त्यांचं नाव संताजे. 65 किलोची तलवार वागवतात, त्यांचं नाव यसाजे. वाघाला फडतात, त्यांचं नाव संभाजे. आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती करतात, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. या मातीमधले तुम्ही आम्ही सर्वजण आहोत. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्याकरता राजांचे विचार तुमच्या आमच्या डोळ्यासमोर असले पाहिजे, हे लक्षात ठेवा. आज छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर आजचं हे कीर्तन नसतं. छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर कपाळावरती जो गंध लावतोय तो गंध नसतो. छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर आई बहिणीची आबरू लुटली असते. एवढे उपकार छत्रपती शिवाजी महाराजांचे तुमच्यावरती आमच्यावर. राजांचं नाव जरी घेतलं तर रक्त सळसळ सळसळ करतं, हे लक्षात असू द्या. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये, या धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या स्वराज्यामध्ये तुम्हाला मला सर्वांना जन्म भेटलाय. याच्याकरता माणसानं जीवन जगत असताना स्वाभिमानाने अभिमानाने जीवन जगावं. तरुण मंडळीला एवढीच विनंती आहे, दादांनो, हे सगळं धर्म हा वारकरी संप्रदाय जर टिकवायचा हातात कुणाच्या असेल ना तर हे तुमच्या आमच्या सर्वांच्या हातात आहे. याच्याकरता इकडे येत जा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळावरती सुंदर अशा प्रकारचा गंध लावा. आपल्या हिंदू धर्माचं ते प्रतीक आहे. याचा स्वाभिमान, याचा अभिमान तुम्हाला मला स्वाभिमान प्रत्येकाला असला पाहिजे. बरं, आपल्या या स्वराज्यासाठी एवढी निर्मिती, एवढा अट्टाहास राजांनी तुमच्या आमच्यासाठी केलाय ना, त्या राजांचे विचार मात्र तुम्ही कुठंतरी घेऊन जगलं पाहिजे. आज बंगालची बातमी आपल्या कानावरती आली, मालेगावचं कधीतरी प्रकरण आपल्या कानावरती पडलं की कधी कधी आपल्याला आज वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आज मात्र या स्वराज्याला होती. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे दादांनो. आपण जर पुढाकार घेतला ना, आपण जर व्यवस्थित पाऊल जर उचलला ना तर हे प्रकरण नक्कीच थांबतील. फक्त विचार हा करायचा नाही ह्यानी करावं का त्यांनी करावं, हा मनात कधीच विचार करायचा नाही. आपण अगोदर स्वतःनं पुढं चलावं. पाठीमागं जग सगळं आहे आणि तुम्ही चांगलं वागा किंवा वाईट वागा, 40% समाज तुमच्या कायम विरोधामध्ये, हे लक्षात ठेवा. याच्याकरता जगाचा विचार करून जगण्यापेक्षा आपल्याला काय योग्य वाटते असा विचार करून माणसानं जीवन जगलं पाहिजे. वेळ माझी झालेली, याच्याकरता पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. मी सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. खालून दादा म्हणत होते पिंगळा पिंगळा म्हणा, पण काही क्षमा असावी, माझं काय गायन एवढं काय पक्क नाही, त्याच्यामुळं मी काय पिंगळा वगैरे म्हणत नाही. मला इंगळा सांगा, मी इंगळा म्हणतो, पिंगळा काही सांगू नका मला. तुम्हाला सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. गाणारे वाजवणारे, अभंग होता करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण, काय होईल मग काही नोहे बाधा, काम दुर्जनाची क्रोधा, शांती खडग हाती काळा सीते नागविते, तुका म्हणे दाता सकाळी शानंत सारिका, जगाचा चालक मालक भगवंतच आमचा जर कोण असेल तर तोच आमचा दाता आहे, तोच आमचा दाता सखाय. या अभंगाचा अर्थ भावार्थ माझ्या बुद्धीला जसा झेपल तसा मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. एखादा शब्द काही जर चुकला हुकला असेल तर मला चांतकरण करून मला माफ करा. जे योग्य आहे ते घरी घेऊन जा आणि जे चुकलो हुकलं असेल ते माझी मला परत देऊन टाका. झालेली सेवा ज्ञानोबरांच्या चरणी, गुरुवरांच्या चरणी, भगवंताच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि तेच मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. जाता जाता एवढं सांगतो, देव देश धर्म, आपली गोमाता, आपले आईवडील, या 3-4 गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या तर बाकी दुसऱ्या कुठल्याच देवाकडे जायची तुम्हाला गरज नाही. देवाची सेवा, देशाची सेवा, धर्माची सेवा, आपल्या आईवडिलाची सेवा आणि आपल्या गोमातेची सेवाच म्हणजे ही फार मोठी देवाची सेवा आहे. याच्याकरता ह्या 2-3 गोष्टी माणसानं सांभाळल्या ना तर आपल्याला कुठल्याच देवाकडे जायची गरज नाही, कुठल्याच भगवंताकडे जायची गरज नाही. पुढे 2 वाक्य माझ्या घरी घेऊन जा. अर्थात तुमच्या गावामध्ये माझं कीर्तन झालंय म्हणून सफल होईल. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करून, ज्ञानोबरांच्या चरणी, गुरुवरांच्या चरणी, भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करून इथे सेवेला पूर्णविराम. एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भजन करा. विठोबा